चोरीसारख्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या एका 22 वर्षीय कुख्यात गुन्हेगाराची 4 ते 5 युवकांनी भरचौकात जबर मारहाण करून दगडाने ठेचून हत्या केली। ही घटना गुरुवारी रात्री 9 वाजता वानाडोंगरी परिसरात घडली। कुणाल उर्फ सुनील कन्हेरे असे मृतकाचे नाव आहे। मृतक आरोपी व MIDC पोलीस ठाण्यात वाहन चोरीसारखे फौजदारी गुन्हे दाखल आहे। मार्च महिन्यात MIDC पोलिसांनी मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात कुणाल व त्यांच्या 4 साथीदारांना अटक केली होती। त्यानंतर हे सर्व जामिनावर बाहेर आले होते। गुरुवारी 2 मे रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास वानाडोंगरीच्या संगम रोडच्या बाजूला वसंत विहिराच्या मागे राधिका लेआउटमध्ये रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह पडलेले असल्याचे एका वाटसरूला दिसले। त्याने तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली। MIDCचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे, पोलीस निरीक्षक संजय बनसोड व स्टाफने घटनास्थळ गाठले। पोलीस उपायुक्त अनुराग जैन यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा घटनास्थळी पोहोचले। मृतकाच्या डोक्यावर गंभीर जखमा होत्या आणि संपूर्ण शरीर रक्ताने माखले होते। मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले। गुरुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास कुणाल व त्यांचा भाऊ रितेश कन्हेरे घरून सोबत निघाले। कुणालने त्याच्या भावाला डीमार्ट परिसरात सोडले व काही वेळाने तुला घ्यायला येतो असे सांगून तेथून निघाला। मात्र तो परत आला नाही। या दरम्यान तो ज्या मित्रांशी भेटला त्यांच्यासोबत काही वादातून त्याची हत्या करण्यात आली असावी असाही संशय व्यक्त करण्यात येत आहे। तक्रारदार रितेश कन्हेरे यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन MIDC येथे 302चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्ह्यामध्ये अद्याप पावित 2 आरोपी अटक करण्यात आलेले आहे। पोलीस स्टेशन MIDC हद्दीत दिनांक 2/5/24 रोजी सत्यसाई मंदिर रोडजवळ वृंदावन लेआउट येथे कुणाल कन्हेरे या इसमाचा खून झाला असून त्याचा भाऊ रितेश कन्हेरे याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्ह्याच्या तपासात अद्याप 5 आरोपी निष्पन्न असून 2 आरोपी अटक करण्यात आले आहे। गुन्ह्याचा तपास सुरू आहे।